आशय सौंदर्यामधून सांगायचं असतं. तर दुसरं आहे ते म्हणजे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे काय? ज्या तुम्हाला 4 पंक्ती दिलेल्या असतील, कवितेच्या 4 पंक्तींचं रसग्रहण तुम्हाला करायचं असं बोर्डासाठी, तर त्या 4 पंक्तीतून तुम्हाला काय कळलेलं आहे, त्यातून काय संदेश दिलेला आहे, त्या कवितेच्या ओळींचा अर्थ काय आणि कशा प्रकारे तुम्हाला ती कविता कळलेली आहे याची मांडणी अगदी 5 ते 6 ओळींमध्ये तुम्हाला काव्य सौंदर्यामध्ये करायची असते. विविध कल्पना, प्रतिमा, विविध कवितेतील भावना या विषयांची माहिती लिहायची असते. आता मी या पीपीटी मध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे ती भाषा अवघड वाटेल म्हणून मी तुम्हाला सोप्या शब्दांमध्ये समजवत आहे. काव्य सौंदर्यामध्ये दिलेल्या 3 ते 4 लाईनींचं तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला काय कळलेलं आहे हे 5 ते 6 लाईनीमध्ये तुम्हाला काव्य सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. सर्वात शेवटचं ते असतं म्हणजे भाषिक सौंदर्य. भाषिक सौंदर्य म्हणजे काय? भाषा शैली, बोली भाषा, संवादात्मक भाषा, चित्रशैली, शब्द अलंकार जे जे त्या पंक्तींमध्ये आलेलं आहे त्याची बोली भाषा कशी आहे, त्यातून तुम्हाला अर्थ काय कळतो, त्यातून वाक्प्रचार काय दिलाय, म्हणी काय दिलेल्या आहेत, कोणता शब्दांचा अलंकार तिथे वापरलेला आहे, या सर्व गोष्टी भाषिक सौंदर्यामध्ये इन्क्लूड असतात आणि या गोष्टी आपल्याला भाषिक सौंदर्याच्या पॅराग्राफ मध्ये लिहायच्या असतात. भाषिक सौंदर्याचा पॅराग्राफ सुद्धा म्हणजे भाषिक सौंदर्य आपण जेव्हा लिहित असतो ते सुद्धा आपल्याला 3 ते 4 लाईनीमध्ये लिहायचे. थोडक्यात हा 4 मार्काचा जरी प्रश्न असला तरी आपल्याला जवळपास हा प्रश्न 12 ते 13 लाईन मध्ये मांडायचा आहे. आशय सौंदर्य 2 ते 3 लाईन, भाषिक सौंदर्य 5 ते 6 लाईन, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य 2 ते 3 लाईन. पुढे मी उदाहरण दिलेलंच आहे, उदाहरण नक्की पहा कारण मी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी अशा प्रकारचा प्रश्न दिलेला असतो आणि बोर्ड एक्झामिनेशन मध्ये 4 मार्कासाठी आणि 2 मार्कासाठी हा प्रश्न दिलेला असतो. तर आता आपण हा प्रश्न आणि याचं उदाहरण डिटेलमध्ये मी तुम्हाला लिहून दाखवते, तुम्हाला बेसिक आयडिया येईल की रसग्रहण कसं करायचं. आपण पाहणार आहोत कवितेचं रसग्रहण करायचं कसं, त्यासाठीचा एक व्हिडिओ. त्यासाठी हे उदाहरण मी तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. संपूर्ण उदाहरण मी लिहिलेलं आहे आणि आता मी ते उदाहरण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. खालील दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. हे असतं 4 मार्काला आणि ही काव्यपंक्ती आपल्याला दिलेल्या आहेत. तर आता आपण पाहूयात काव्यपंक्ती काय आहेत. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत ग मी नांदते बाई नांदते. आता आपल्याला या काव्यपंक्ती दिलेल्या आहेत आणि या काव्यपंक्तींच्या आधारे आपल्याला रसग्रहण करायचं आहे. तर ते कसे मुद्दे लक्षात घेऊन करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या काव्यपंक्तींच्या आधारे आपण पाहूयात आशय सौंदर्य काय आहे. रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यशोचित शब्दात केलेले आहे. उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे हृदय शब्दात वर्णन त्यांनी केलेले आहे. आता जसं की इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितलं होतं या कवितेच्या पंक्तींपासून आपल्याला रसग्रहण करायचं आहे आणि आशय सौंदर्यासाठी आपल्याला ती कविता कुठली आहे म्हणजे कवितेचं नाव काय आहे, कवयित्री कोण आहेत आणि त्याचप्रमाणे बेसिक कल्पना म्हणजे बेसिक तुम्हाला कवितेमधून काय कळालेलं आहे या 2 ते 3 लाईन मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. असंच तुम्हाला आशय सौंदर्य लिहायचं असतं 2 ते 3 लाईनीमध्ये. कवितेमध्ये काय दिलंय, कवी आणि कवयित्री. आता आपण पाहूयात काव्य सौंदर्य. शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेत जमिनीत अहोरात्र खपत असते. ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते, मग दाबून ऊसाची कांडी जमिनीत पुरते. हे कष्टभर उन्हाची पर्वा न करता अविरत करत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते तेव्हा जणू या हिरवेपणातच तिचे कष्टच उगवून आलेले असतात. खोल विहिरीतून पोहण्याचे पाणी ती उपसते व पिकांना पाजते. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीत नांदत असते. आता तुम्ही जर हे काव्य सौंदर्य पाहिलं तर कवितेच्या पंक्तींच्या अनुसार म्हणजे कवितेच्या ज्या आपल्याला 4 पंक्ती दिलेल्या आहेत त्यामधून नक्की आपल्याला काय कळतं म्हणजे कसा अर्थ तुम्ही लक्षात घेतलेला आहे आणि कसा अर्थ तुम्हाला कळलेला आहे हा तुमच्या शब्दामध्ये तुम्ही इथे लिहायचा आहे. अगदी 6 ते 7 लाईनींमध्ये मी हा अर्थ लिहिलेला आहे. म्हणजे काव्य पंक्तीतून आपल्याला काय कळतं, कसे शेतकरी स्त्री कष्ट घेत आहे, कसे ती कष्ट घेऊन आपली शेती करत आहे, शेती सांभाळत आहे, हे मी काव्य सौंदर्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काव्य सौंदर्यामध्ये काव्य पंक्ती ज्या दिलेल्या आहेत किंवा जी कविता दिलेली आहे त्याचा
एकंदर अर्थ काय होतो ते आपल्याला लिहायचं असतं. आता शेवटचं आहे भाषा सौंदर्य. जसं मी तुम्हाला म्हणलं, भाषा सौंदर्य हे सुद्धा तुम्हाला 4 ते 5 लाईनीमध्ये लिहायचं असतं आणि भाषा सौंदर्यामध्ये बोली भाषा, अलंकार किंवा त्या कवितेतून तुम्हाला काय समजलं, त्यामधून काय बोध मिळाला, कशा प्रकारची कविता आहे हे लिहायचं असतं. भाषा सौंदर्य अतिशय साध्या सोज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. हिरवे होऊन मागे उरणे, रोज मातीत नांदणे या प्रतिमा काळीज हेलावून टाकणाऱ्या आहेत. या कवितेतील प्रत्येकारी शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर साकारत व उलगडत जाते. जसं की तुम्हाला मी म्हणलं होतं, भाषा सौंदर्यामधून तुम्हाला कवितेतून काय कळलेलं आहे किंवा कवितेचा भावार्थ काय आहे, कवितेतून काय बोध मिळत आहे, कसे ती शेतकरी स्त्री कष्ट घेते आहे याची मांडणी केलेली आहे. प्रकारे तुम्ही जर कवितेचं रसग्रहण योग्य पद्धतीने 3 प्रकारे डिवाइड करून केलं तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स नक्की मिळणार आहे. आणि कवितेचं रसग्रहण करताना या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सर्व मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.